ओम नमः शिवाय. नमस्कार आणि स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आपण श्री शिवलीलामृत अध्यायाचे श्रवण करत आहोत. आज आपण अध्याय 4चे श्रवण करणार आहोत. चला मग ऐकूया अध्याय. नैमिषारण्यात महामुनी सूत शौनादिकांना अत्यंत अद्भुत अशा शिवलीला वर्णन करून सांगत होते. त्यातील पुढील कथाभाग असा आहे. इक्ष्वाकू वंशात मित्रसह नावाचा राजा होऊन गेला. तो अत्यंत तेजस्वी होता. त्याला वेदांचे व शास्त्रांचे चांगले ज्ञान होते. ऐश्वर्य आणि पराक्रम यामुळे तो भूलोकीचा दुसरा इंद्रच होता. त्याने आपल्या विशाल सेनारूपी वस्त्राने समस्त पृथ्वीला आवरणच घातले होते. जणू तो प्रताप सूर्य होता. त्याच्या पुढे शत्रुरूपी नक्षत्रे पार मावळून गेले होते. एके दिवशी तो राजा बरोबर मोठे सैन्य घेऊन शिकारीसाठी निघाला. घोर अरण्यात प्रवेश करताच त्याच्या सैन्याच्या गोंधळामुळे तेथील श्वापदे घाबरून सैरावैरा पळू लागले. वाघ, लांडगे, अस्वले, सिंह, हरिण, वनगाई, वानरे, ससे व कोल्हे असे कितीतरी पशु कोलाहल करीत धावू लागले. चातक, बदके, मोर, कस्तुरी मृग, रानमांजरे व बोके, मुंगूस, राजहंस, चक्रवाक असे अनेक वन्यजीव प्राणभयाने इतस्तः पळू लागले. त्यावेळी राजाने असंख्य प्राणी मारले. त्या मृगयेत राजाकडून एक महाभयंकर राक्षसही मारला गेला. तो गतप्राण होऊन पडला हे त्या राक्षसाच्या भावाने दुरूनच पाहिले होते. त्याने त्याच क्षणी मी माझ्या भावाच्या मृत्यूचा सूड घेईन, या राजाला कपटाने धडा शिकवीन अशी घोर प्रतिज्ञा केली. मृगयेहून मित्रासह राजा आपल्या नगरात परतला. मध्ये काही दिवस सरले. बंधूच्या मृत्यूने शोकाकुल झालेल्या त्या राक्षसाने आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी मायावी मानवी रूप धारण केले. आचार्याला शोभतील अशी मलिन वस्त्रे परिधान करून आणि खांद्यावर पळी, झारे असे साहित्य घेऊन तो मित्रसह राजाच्या नगरात आला. त्याने राजाची भेट घेतली व म्हणाला, महाराज, मी निष्णांत स्वयंपाकी आहे. माझ्या पाककलेची मानव आणि देवादिकही प्रशंसा करतात. सध्या काही काम मिळावे म्हणून मी आपल्यापाशी आलो आहे. मला आपल्या सेवेची संधी द्या. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून राजाने त्याला आपल्या स्वयंपाकगृहात आचारी म्हणून सेवेत घेतले. त्यानेही उत्तमोत्तम स्वयंपदार्थ बनवून राजाचा विश्वास संपादन केला. काही दिवसांनी राजाने पितृश्राद्धासाठी कुलगुरू वसिष्ठांना आपल्या घरी आमंत्रण केले. त्यानुसार ब्रह्मदेवाचा तो पुत्र भोजनासाठी राजगृही आला. आचारी झालेला तो राक्षस राजाला धडा शिकवण्यासाठी योग्य संधीचीच वाट पाहत होता. त्याने आपला डाव साधला. गुप्तपणे नरमांस शिजवले आणि ते भांड्यामध्ये शिजवून ऋषींना वाढले. सर्व ऋषींमध्ये वरिष्ठ असलेले वसिष्ठ त्रिकालज्ञानी होते. त्यांनी भाज्यांमधून नरमांस वाढले आहे हे क्षणार्धात ओळखले. मित्रसह इतका ज्ञानी असूनही त्याच्याकडील आचारी राक्षस आहे हे त्याला कसे ओळखता आले नाही, त्याचे त्यांना खूप वैषम्य वाटले. आचार्याला कटकारस्थानास वाव मिळाला म्हणून त्यांनी राजाला दोषी ठरविले आणि जागेवरून संतापाने उठून त्याला शाप दिला. अरे पाप्या, मी ब्राह्मण असून मला नरमांस वाटतो. जा, या दुष्कृत्याबद्दल राक्षस होऊन तू अरण्यात संचार कर. तेथे तुला काही खायला मिळणार नाही. राजा संभ्रमात पडला. तो वसिष्ठांना म्हणाला, गुरुदेव, जे काही घडले त्यात माझा काय दोष? मी आचार्याला बोलवून आपल्या समक्षच विचारतो. राजाने आपल्या सेवकाला धाडले, पण त्याआधीच तो आचारी झालेला राक्षस गुप्त रूपाने वनात पळून गेला होता. हे त्याचेच कारस्थान आहे हे राजाने ओळखले. त्याच्या कृत्यासाठी आपल्याला जबाबदार ठरून वसिष्ठांनी आकारान संतापाने आपल्याला शाप दिला म्हणून तोही रागावला. त्यांना उलट शाप देण्यासाठी त्यानेही हातात जल घेतले. ते पाहून राजाची पटराणी दमयंती पुढे आली. ती पुण्यवान पतिव्रती, सुंदर, चतुर व ज्ञानी होती. तिने राजाला अडविले. म्हणाली, नाथ, हे तुम्ही काय करता? गुरुला शाप देण्याचा शिष्याला मुळीच अधिकार नाही, हे कसे विचारता? तुम्ही त्यांना शाप दिलात तर तुम्हाला एक कल्पापर्यंत नरकयातना भोगाव्या लागतील. राजा थांबला. तो राणीला म्हणाला, तू खरोखर चतुर आहेस. माझी अधोगती टाळलीस. आता माझ्या हातात असलेला या जलाचे काय करू? ते भूमीवर टाकले तर ती दग्ध होईल, मग धान्य उगणार नाही. मग राजाने ते जल आपल्या पायांवर टाकले. त्याच्या प्रभावाने त्याचे दोन्ही पाय काळे पडले. त्यावर कोळ उठले. तेव्हापासून मित्रसह राजाचा कल्माशपाद हे नाव पडले. वसिष्ठांनीही आधीचा सर्व वृत्तांत जाणून दयाबुद्धीने त्याला उशाप दिला. तू 12 वर्षांनी राक्षसयोनीतून मुक्त होऊन पुन्हा राजा होशील. ते निघून गेल्यावर कल्माशपदाचे रूप पालटले. तो भयंकर राक्षस झाला. अरण्यात संचार करू लागला. तो अहोरात्र भुकेने व्याकुळ असे. वन्य पशुपक्षी मारून खात असे, पण त्याची भूक भागत नसे. विशाल देही, कपाळी शेंदूर माखलेला, अकराळ विकराळ तोंडाचा, बाहेर दाढा आलेला, पिंजारलेल्या केसांचा, तांबारलेल्या डोळ्यांचा असा तो राक्षस क्षुधाक्रांत होऊन बरीच वर्ष या वनामध्ये हिंडत होता. एके दिवशी त्याने 12 वर्षाच्या एका सुंदर ब्राह्मण पुत्राला पाहिले. तो आपल्या लहानग्या पत्नीसह त्या वनामध्ये खेळत होता. तो राक्षस रूपातील कल्माशपद त्यांच्यासमोर उभा राहिला. त्याने त्या ब्राह्मणपुत्राला खाण्यासाठी पकडले. ते पाहून त्याची पत्नी काकुळतीला आली. राक्षसाने आपल्या पतीला जीवदान द्यावे म्हणून करुण स्वरांनी रडत रडत त्याला अर्थ विनवण्या करू लागली. म्हणाली,
अरे तू तर पुण्यकर्म करणारा मित्रसह राजा आहेस, ऋषीशापाने राक्षस झालेला आहेस, गुरुब्रह्मणाच्या रक्षणकर्ता अशी तुझी थोर कीर्ती आहे. तू माझ्या पतीला मारून ब्रह्महत्येचे पातक माती घेऊ नकोस, त्याला सोड. ती ब्राह्मणी त्याच्यासमोर गडाबडा लोळली. पुन्हा पुन्हा पदर पसरून त्याची करुणा भाकू लागली. हे राजेंद्रा, माझ्यावर दया कर, माझ्या पतीला खाऊ नकोस. तू चतुर आहेस, ज्ञानी आहेस, या महापापाने तुला स्वर्ग मिळणार नाही असे परोपरीने समजवू लागली. पण त्याला तिची दया आली नाही. ती ब्राह्मणी आक्रोश करीत असताना त्याने तिच्या समोरच तिच्या पतीला ठार मारले आणि त्याचे मांस खाऊन हाडे तेथेच टाकली. त्या दुःखाने ती ब्राह्मणी अकांत करू लागली. कपाळ जमिनीवर आपटून तोंडात माती घालू लागली. त्या एकाकी वनात तिचे सांत्वन करायला कोणी नव्हते. शोकाने आणि संतापाने थरथर कापणाऱ्या त्या पतिव्रतेने राजाला शाप दिला. ती म्हणाली, अरे चांडाळा, तू माझे पतिसुख हिरावून घेतलेस, मला वैधव्याच्या खाईत लोटलेस. मी माझ्या पतीशी संग करण्यास उत्सुक असताना त्याचा प्राण घेतलास. या अपराधाबद्दल तुला क्षमा नाही. आज तू राक्षस आहेस, उद्या शापमुक्त होऊन पुन्हा राजा होशील, तेव्हा केवळ दमयंतीच नव्हे तर कोणाशीही श्रीसंग केल्यास तुझा त्याच क्षणी प्राण जाईल. हा शाप ब्रह्मा, विष्णू, महेश यांनाही परत फिरवता येणार नव्हता. ब्राह्मणीच्या मुखातून नियती अटळ वचन बोलून गेली होती. तिने रडत रडत आपल्या पतीच्या अस्थी गोळा केल्या आणि चिता रचून अस्थीसह अग्निप्रवेश केला. वशिष्ठांनी दिलेला शाप भोगत असतानाच आणखी एक शाप त्या राजाच्या माथी वसला होता. तो स्तंभित झाला. काय करावे हेच त्याला सुचेना. मृगयेदरम्यान झालेल्या राक्षसाचा वध आपल्याला इतका महागात पडेल आणि अनिवार्य दुःख भोगायला लावेल असे त्याच्या स्वप्नातही आले नसेल. असो, 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर राक्षस झालेल्या कालमाशपादास पुन्हा पूर्वीचे रूप प्राप्त झाले. तो नगरात परतला. एका तपानंतर त्याची व दमयंतीची भेट झाली. पण ब्राह्मणीच्या शापाने त्याच्या अंतःकरणात ठसलेली चिंता त्याला स्त्रीसहवासापासून सारखी परावृत्त करीत होती. आपल्या पतीचे काहीतरी बिनसले आहे हे त्याच्या चाणाक्ष राणीने बरोबर ओळखले. पण राजानेही आपले मन मोकळे केले. वनात घडलेला ब्रह्महत्येचा सर्व वृत्तांत त्याने तिला सांगितला. ते ऐकून तिच्या आनंदावर विरजण पडले. तिच्यासाठी ती फार मोठी दुःख घटना होती. ती कपाळ बडवीत रडू लागली. म्हणाली, हे देवा, कोणते पूर्वकर्म आडवे आले म्हणून पतिसौख्यास मुकले. आपला निर्वंश झाला. तिच्या दुःखाला पारावर उरला नाही. थोड्या वेळाने स्वतःला सावरून ती राजाला म्हणाली, नाथ, जे झाले ते झाले. दैवगती कोणाला चुकली आहे. आता मात्र सावध रहा, मनाला आवरा. वासना अतिशय वाईट असते. ती कधी घात करील याचा नेम नाही. ब्रह्मचर्य पालन करून स्वतःचा जीव वाचवा. कोणत्याही स्त्रीशी बोलू नका. हे निखाऱ्यांच्या शय्येवर निजण्यासारखे आहे. मोठे अग्निदिव्य आहे. ते तुम्हाला करावेच लागेल. दिवसामागून दिवस जात होते. प्रिय पत्नीचा सहवास लाभूनही राजा स्त्रीसुखापासून वंचित झाला होता. त्याच्या संसाराला काही अर्थच उरला नव्हता. तो अहोरात्र तळमळत होता. तेव्हा कृत्याच्या पश्चाताप वाटून स्वतःला दोष देत होता. मुक्तसंचारी वाघाला सापळ्यात पकडावे, नागाचे दात पाडून गारुड्याने त्याला दीन करून राखावे, मदोन्नत बैलाचा व्यसन घालावी वा मोठ्या हत्तीला धरून अंकुशाच्या माराने आवरावे, तशी शापामुळे त्या बलाढ्य राजाची हीनदीन अवस्था झाली होती. वंशवृद्धीचाही प्रश्न होताच. त्याने धर्मशास्त्र पाहिले. अशा संकटकाळी गुरुकडून नियोग पद्धतीने आपल्याच पत्नीच्या गर्भातून पुत्र उत्पत्ती करता येते. अपवाद म्हणून धर्मशास्त्राने ही सवलत दिलेली आहे हे कळताच त्याला हायसे वाटले. त्याने वशिष्ठांची भेट घेतली. त्यांना आपली व्यथा सांगून दमयंतीस भोगदान देण्याची विनंती केली. त्यामुळे त्यांच्यापासून दमयंतीचा एक दिव्यपुत्र झाला. वंशवृद्धीची चिंता मिटली असली तरी मूळ समस्या तशीच होती. राजा मनोमन उबगला. त्याच्या मनात गृहत्यागाचे विचार येऊ लागले. सर्व प्रकारच्या राजविलासांचा त्याग करून तो अरण्यात निघून गेला. त्याच्या मनात कामवासना उठत असे. त्यावेळी तो विवेकरूपी अंकुशाने त्या कामनारूपी हत्तीला प्रयत्नपूर्वक आवरायचा. स्वतःला समजवायचा. म्हणायचा, ज्या योगे आपल्याला मृत्यू येईल, आपली पत्नी विधवा होईल, ते कृत्य आपण कधीच करायचे नाही. आपली कर्मगती गहन आहे. नशिबात जे भयंकर भोग लिहिलेले आहेत ते भोगल्याशिवाय सुटका नाही. देवाला दोष देण्यात काय अर्थ आहे. असा तो राजा अत्यंत उदास होऊन रानावनात हिंडत असताना एक भयंकर पिशाच आपल्या पाठीशी सतत उभे आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याच्याकडून पूर्वी ब्राह्मण दाम्पत्य मारले गेले होते. ती ब्रह्महत्या पिशाचरूपी त्याच्या मागे लागली होती. तो कोठेही गेला, जागा असला, झोपलेला असला तरी ते पिशाच त्याच्या पिछा सोडत नव्हते. त्या ब्रह्मरूपी पिशाच्यापासून सुटका व्हावी म्हणून त्या राजाने अनेक व्रते केले, खूप दानधर्म केले, पण उपयोग झाला नाही. अशा प्रकारे वनात हिंडता हिंडता एके दिवशी तो कल्माशपद राजा मिथिला नगरीचा जवळ आला. तिच्या परिसरात अनेक प्रकारचे वृक्ष होते. फळांनी बहरलेले फळझाडे होती. फुलांनी डवरलेली फुलझाडे होती. वनश्रींचे ते वैभव पाहून राजाला आल्हाद वाटला. त्याचा थकवा कुठल्या कुठे गेला. त्याला खूप बरे वाटले. पण तेथेही ते ब्रह्महत्या त्याच्या मागे उभीच होती.
तिचे अस्तित्व त्याच्या मनाला पोखरून टाकीत होते. तेवढ्यात त्या ठिकाणी महान तपस्वी गौतम ऋषींचे शिष्यांसह आगमन झाले. त्यांच्या येण्याने राजाचा भाग्योदयच झाला. जणू गरिबाला गुप्त द्रव्य ठेवा सापडावा, भुकेने व्याकुळलेल्या मनुष्यास दुधाचा समुद्र दिसावा, चिंताग्रस्तास चिंतामणी सापडावा, तसे झाले. गौतमांना पाहून राजाला आपल्या सर्व चिंतांचा विसर पडला. त्याने पुढे जाऊन त्यांना लोटांगण घातले, विनम्रतेने हात जोडले. त्यांचे हृदय भरून आले होते. तो प्रेमपूर्वक त्यांची स्तुती करू लागला. म्हणाला, हे मुनीश्वरा, आज तुमची भेट झाली आणि मी धन्य झालो. संतांचे सहज दर्शन झाले तरी सर्व पापांची निकृती होते. त्यांचीच कृपादृष्टी पडली तर एखाद्या गरीबही इंद्रासमान ऐश्वर्य भोगतो. अधिक काय सांगू. आपल्यासारखा महात्म्यांचा माझ्यावर दयालोभ राहो हीच विनंती आहे. कल्मास्पदाला भेटून गौतमांनाही आनंद झाला. त्यांनी त्याचे क्षेमकुशल विचारले. म्हणाले, राजा, तुझे राज्य कसे चालले आहे? तुझी प्रजा सुखात आहे ना? तुझे प्रधान व मंत्री आपापली कर्तव्ये नीट पार पाडत आहेत ना? राजा म्हणाला, मुनिराज, आपल्या कृपेने सर्व कुशल मंगल आहे. आपण फार दुरून आलेले दिसता. तुमची आनंदमय मूर्ती पाहिली आणि मनाला एक नवीन उभारी आली. तुमच्या दर्शनाने माझे ब्रह्महत्येचे पातक दूर होईल असा मला विश्वास वाटतो. ते ऐकून गौतम ऋषींना मोठे नवल वाटले. त्यांनी राजांचे सांत्वन केले. तेव्हा राजाने आपले दूरस्थ पूर्वकथन त्यांना सांगितले. गौतम ऋषी म्हणाले, हे राजा, मी गोकर्ण क्षेत्रातून येथे आलो आहे. ते शिवस्थान अत्यंत पवित्र असून त्याचे अपार महात्म्य कोणालाही वर्णन करता येत नाही. हे क्षेत्र म्हणजे पृथ्वीवरील दुसरे कैलासच. तेथे भगवान शंकर ओंकार रूपाने भवानीसह विराजमान आहेत. त्या अर्धमात्रारूप पीठाची नित्य सेवा देव, दानव व किन्नर भक्तिभावाने करतात. तेथील शिवदर्शन ब्रह्मादिकांनाही दुर्लभ आहे. श्री विष्णू लक्ष्मीसह तेथे तपश्चर्या करतात. भक्तवत्सल असा तो सांब सदाशिव मृडानीसह तेथे उभा आहे. त्याबद्दल अधिक काय सांगावे. तो मूर्तिमंत वैकल्य आहे. हे राजन, मिथिलेच्या राजाने यज्ञयागाचे आयोजन केलेले आहे. त्याच्या निमंत्रणावरून आम्ही येथे येत असताना मार्गामध्ये एक अद्भुत घटना घडली. मी तुला ते सांगतो, ते ऐक. येथे येत असताना आम्ही एका विशाल वटवृक्षाखाली विश्रांतीसाठी बसलो होतो. तेथे एक चांडाळ स्त्री पाहिली. तिचे स्वरूप इतके अमंगळ होते की कोणालाही शिसारी यावी. जन्मापासून आंधळी, त्यात बहिरेपणा, सर्वांगाला कुष्ठरोग झालेल्या, शरीरावर ठिकठिकाणी जखमा येऊन त्यात किडे पडलेले, त्यामुळे येणारी असह्य दुर्गंधी, हातापायाची बोटे गळून गेलेली, दात नाहीत, कान व नाक झडून गेलेली, कातडे झडून गेलेली, तहान भुकेने व्याकुळ झालेली, वस्त्रहीन अशी ती चांडाळीन आपली पूर्वीची महापातके भोगीत धुळीत लोळत पडली होती. तिचे मरण जवळ आलेले होते. तेवढ्यात आम्हाला आकाशातून एक लखलखीत दिव्य विमान येताना दिसले. ते तिला नेण्यासाठी ते शंकराने पाठवले होते. त्यात 5 मुखे व 10 हात असलेले 4 शिवदूत बसलेले होते. त्यातील एक जण कोटी सूर्याप्रमाणे अत्यंत तेजस्वी होता. दुसरा चंद्राप्रमाणे शीतलप्रभ असलेला होता. तिसरा अग्नीसारखा दाहक वाटत होता. तर चौथ्याच्या भाळी चंद्रकोर विराजमान होती. त्या विमानातील वादक तंत, वितंत, घन व सुस्वर अशी 4 प्रकारची वाद्ये वाजवित होते. अष्टनायिका मनोहर नृत्य करीत होत्या. गंधर्व आणि किन्नर शिवमहात्म्य गात होते. ते पाहून आम्हाला मोठे नवल वाटले. मी त्यांना विचारले, काय हो, हे दिव्य विमान घेऊन तुम्ही कोणाचा उद्धार करण्यासाठी आला आहात? शिवदूत म्हणाले, आम्ही आमचे स्वामी शंकर यांच्या आज्ञेने या चांडाळणीला शिवलोकी नेण्यासाठी आलो आहोत. ते ऐकून मला आश्चर्य व धक्काच बसला. मी पुन्हा विचारले, ही चांडाळ स्त्री आपल्या पूर्वजन्मकृत पापांचे भयंकर फळ भोगत आहे. पाहिली तिची दुर्दशा. आपण तिला कोणत्या पुण्याईने शिवलोकी नेत आहात ते कृपा करून सांगा. शिवदूत म्हणाले, ऋषीवर्य, पूर्वजन्मी ही श्री केकई नावाच्या ब्राह्मणाची कन्या होती. तिचे नाव सुमित्रा. तिला आपल्या सौंदर्याचा खूप गर्व होता. ती कोणालाही जुमानत नसे. केकयाने तिचे लग्न लावून दिले. पण ती बालपणीच विधवा झाली. तारुण्यात पदार्पण केल्यावर ती स्वधर्म विसरली. शरीराची भूक भागवण्यासाठी वाम मार्गाला लागली. परपुरुषाशी चोरून संबंध ठेवू लागली. पित्याने तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने त्याचे ऐकले नाही. त्याने तिला शिक्षाही केली, पण तिचे वर्तन सुधारेना. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. जार कर्मामुळे ती गरोदर राहिली. ही गोष्ट षटकर्णी होताच सर्व लोक तिची निंदा करू लागले. तिच्या दुर्व्यवहाराला कंटाळलेल्या बापाने शेवटी तिला घराबाहेर काढले. डोक्यावर छप्पर नाही, माहेरचा आधार तुटलेला आप्तस्वकीयांनी तर केव्हाच पाठ फिरवली होती. ती आश्रयासाठी वनवन हिंडू लागली. तिने स्वदेश सोडला. दुसऱ्या प्रांतातील एका श्रीमंत शूद्राने तिला आश्रय दिला. तिच्याशी लग्न केले. आता भविष्याची चिंता नव्हती. पैसा अडका हाती खेळत होता. त्या शूद्रापासून तिला अनेक मुले झाली. त्याच्या घरी मद्य मांसाला तोटा नव्हता. मग तीही मांसभक्षण करू लागली. मद्याच्या धुंदीत मदमस्त राहू लागली. अशा प्रकारे उच्च कुळात जन्मलेली सुमित्रा पदभ्रष्ट होऊन निषिद्ध आचरण करू लागली. एके दिवशी तिचा पती आपल्या सर्व नोकरांना बरोबर घेऊन शेतात वर गेला होता. त्यावेळी तिला भूक लागली म्हणून ती मद्याच्या धुंदीतच उठली. तिचे डोळे उघडत नव्हते. ते तोलही सावरता येईना. तिने हातात सुरा घेतला आणि बोकड समजून चुकून एक गोवत्सच मारला.
वासराचे केविलवाने ओरडणे, त्याच्या आईचे आर्त हंबरणे हेही तिला ओळखता आले नाही. तिने त्याची मान कापली आणि त्याला घरात नेले. थोड्या वेळाने तिची नशा उतरली. आपण बोकडाऐवजी एक वासरू मारलेले पाहून ती एकदम उदारली. शिव, हे मी नकळत काय केले? गोवत्स मारला म्हणून मी तिला वाईट वाटले, पण भुकेचे काय? ती स्वस्थ बसून देईना. तिने अर्धे वासरू कापून शिजवले, त्यातले थोडे मांस खाल्ले, मग वासराचे कलेवर बाहेर टाकून दिले व आरडाओरडा करून काल रात्री आमची वासरू वाघाने खाल्ले असा बोबाटा केला. कालांतराने सुमित्रा मरण पावली. तिचे आयुष्यभर केलेली कुकर्मे, गोवत्सवध व गोमांस भक्षणादी महापापे, त्यामुळे यमदूतांनी तिला निर्दयपणे मारीत यमलोकी नेले. तिला कुंभीपाक नावाच्या भयंकर नरकात टाकले. तेथील तलवारीसारखे टोकदार गवत उगवलेल्या रानात फिरवले. तेथील तापलेल्या भूमीवर लोळविले. तप्त खांबाला बांधले. तिला अशा प्रकारचे अनंत यातना देऊन त्यावर यमाने चित्रगुप्ताला विचारले, हिच्या पाठीशी काही पुण्य आहे की नाही? तो म्हणाला, गायीचे वासरू मारल्यावर हिने शिव असे म्हणून क्षणभर पश्चाताप केला होता. तिने शिवनाम घेतले तेवढेच पुण्य आहे. मग तिने एकदाच घेतलेल्या या शिवनामाच्या पुण्याने यमाने तिला अन्य योनीत न घालवता पुन्हा मनुष्य योनीत चांडाळ स्त्रीच्या जन्माला घातले. मनुष्य जन्म मिळाला तरी ती गर्भात असल्यापासून आंधळी होती, कुलक्षणी होती. ती मलमूत्रात लोळायची. लोकांनी टाकलेली, कुत्र्याने उष्टवलेली अन्न खायची. लहान असतानाच तिचे आईवडील वारले. ती निराधार व अनाथ झाली. हातात काठी घेऊन गावोगावी भीक मागत ती हिंडू लागली. त्यातच तिला कुष्ठरोग झाला. उपासमारी व ही भयंकर व्याधी यामुळे तिला जीव नकोसा झाला. एके दिवशी शिवरात्रीच्या पर्वकाळी शिवदर्शन घेण्यासाठी असंख्य यात्रेकरू श्री क्षेत्र गोकर्णास जात होते. वाद्ये वाजवत होते. शिवभक्त शिवनामाचा गजर करीत होते. त्यामागे ही सुद्धा हळूहळू जाऊ लागली. तेथे गेल्यावर भद्रकालीच्या देवळाजवळ बसली आणि हात पसरून लोकांकडे भीक मागू लागली. मी पापिनी आहे, माझ्यावर दया करा, मला भूक लागली आहे, काही खायला द्या. तिच्या हाका ऐकून लोकांना तिची दया येत होती. पण तिला झालेला कुष्ठरोग व येणारी असह्य दुर्गंधी यामुळे कोणीही तिच्यापाशी फिरकत नव्हते. प्रदक्षिणा करणाऱ्या एका भक्ताने मात्र तिच्या हातावर बेलाचे पान ठेवले. ती खाद्यवस्तू नाही म्हणून ती चरफडली. ते पान रागाने भिरकावून दिले. ते वाऱ्याने उडून एका शिवलिंगावर पडले. अशा प्रकारे तिला शिवरात्रीच्या पर्वकाळी यात्रा, उपोषण, बिल्वदानाचे पूजन, शिवभक्तांचा सहवास व जागरण घडले. लोक शिवनाम घेत असताना ही सुद्धा त्यांच्या समेत नामस्मरण करीत होती. ती आता या वडाखाली येऊन पडली आहे. या नकळत घडलेल्या पुण्यकर्मामुळे तिची पूर्वजन्मेची सर्व पापे नष्ट झाली आहेत, म्हणून आम्ही तिला नेण्यासाठी आलो आहोत. गौतम ऋषी मित्रसह राजाला या चंडाळ स्त्रीचा वृत्तांत सांगत होते. ते पुढे म्हणाले, राजन शिवगणांनी आम्हाला तिचा पूर्ववृत्तांत सांगितला. तेवढ्यात आमच्या देखतच तिचे रोगाने जर्जर झालेल्या त्या देहाचा त्याग केला. गोकर्ण क्षेत्रात मरण आले हेही तिचे सद्भाग्यच. पूर्वदेहातून बाहेर येताच तिला दिव्य शरीर प्राप्त झाले. शिवगणांनी तिला सन्मानाने शिवलोकी नेले. तिचे जनकल्याण झाले. म्हणून माझे तुला असे सांगणे आहे की तू आदरपूर्वक गोकर्ण जा. तेथे शिवरात्रीस पार्वतीसह महाबळेश्वराची बिलोपत्रांनी पूजा कर. तेथे तुझ्या चिंतेचे निवारण होईल. शिवप्रभूंच्या कृपाप्रसादाने तू ब्रह्महत्येसारखे पातक व ब्राह्मीचा शाप यातून मुक्त होशील. ऋषीश्रेष्ठ गौतमांनी मार्गदर्शन केले होते. राजाला खूप बरे वाटले. त्याने त्यांना नमस्कार केला. गौतम ऋषी जनकाच्या यज्ञासाठी मिथिला नगरीस गेले आणि मित्रसह राजा गोकर्ण क्षेत्राकडे निघाला. गोकर्ण क्षेत्रात प्रवेशल्यावर राजाला खूप खूप धन्य वाटले. तेथील पवित्र पाहून तिथे शिवकृपेने आपला उद्धार नक्की होणार याची खात्री झाली. त्याने शिवरात्रीस उपोषण केले. महाबळेश्वराचे दर्शन घेऊन त्याची भक्तिभावाने यथासांग पूजा केली. या सेवेने तो उमानाथ अत्यंत प्रसन्न झाला. त्याच्या प्रसादाने राजाच्या मागे लागलेले ब्रह्म दाम्पत्याचे हत्येचे पातक नाहीसे झाले. आपल्याला शिवचरणी आश्रय मिळावा ही इच्छा दूर झाली. त्याचे मनोगत जाणून भगवान शंकरांनी त्याला नेण्यासाठी दिव्य विमान पाठवले. त्यात परम तेजस्वी आणि विजांच्या एकत्रित दीप्तीसमान दिव्य विग्रहकांती असलेले शिवगण बसलेले होते. त्यांनी राजाला सन्मानाने त्या विमानात बसवले. तेव्हा राजालाही त्या शिवगणांसारखाच नवा स्वर्गीय देह प्राप्त झाला. त्याला 5 मुखे व 10 हात आले. देव त्याच्यावर दिव्य पुष्पहारांचा वर्षाव करू लागले. अनंत प्रकारच्या मंगलवाद्यांच्या निदानाने आसनमंत भरून गेले. अशा प्रकारे मित्रसह राजाला शिवस्वरूप प्राप्त झाले. इंद्र चंद्राधिकांची स्थाने ओलांडून शिवगणांनी त्याला शिवलोकी नेले.